इकडे 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 आकर 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 की आकर करा 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 कर आकर दाखव आकर यू मिसरी का बसून लावती आई कुठे आहे आई आई घरी नाही म्हणूनच हे केलं तो ए आयो नका ना मारू नका ना सांगू काय सांगू नका तू या माझ्या माग आम्ही घरी नसलो लवकर ये घरी काय झालं काय झालं अरे हे तू कुठे गेलती हे तर बसून शेजारचीनी बोलवलं होतं तिकडे गेले शेजाव बसून मिसरी लावते ती तुझं लक्ष नाही का तिची याव मिस्त्री बघू बघ करा बघू बाई अरे सांगून नसतं काय होत सांगून नसतं काय होत त्या शेजारचीनीला सवय लावलेली आहे कुण लावली सवय थांबकून लावली तिनेच लावली ना लाव तुझ्या बापाला फोन नका लावू फोन नका लावू अहो त्याच्यामुळेच आहे ना तुला लेकरू बाळ पण होत नाही वाटतं. हे असले नखरे करायला लागली कसले व्यसन करती त्या कसं शिला ना कुठली बघ घाणरड्यावानी. तिला आता माझ्या अशी डोक्यात बसली नाही थांब 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 मला बाकी माहित नाही हिच्या. तिने सवय लावली असणार ती लावली सवय तुला दुसऱ्याच्या वस्तूंना लावली काय काय सवय लावायला लागली कुठे मिसरी मिसरी कुठे हा कुठे मिस्त्री दाखव मिसरी दाखव कुठे दाखव नको ना ए, फटके देईन मी. मिस्त्री द्या मला. काढ म्हणजे ते शेजारच्या वहिनीने सवय लावली ना हा, तिनेच लावली असणार. कोण लावली सवय कोण लावली सवय फेकून जा. नका ना फेकू नका ना फेकून आज मार खाशील सोड फेकू नका ना कधीपासून चालू आहे ही सांग अहो जास्त दिवस नाही झाले थोडेच झाले अरे मावा देऊ का आणून तुला लावते का मावा मावा पण खाती का तुला मावा पण लावली खाती का? का आता मिसरी लावती ना मग मिसरीमुळे तंबाखूची सवय लागेल तंबाखूमुळे मावा गोवा पण खायला अहो काय बोलता सासूबाई अरे, आता उगाच जी उचलली जीवन लावली टाळ्याला काही बोलायचं ए. तोंडाला तशी माझी जीभ टाळायला मला काय वाटतंय ही मागा आपल्या मावा गोवा सुद्धा खाता असेल अहो नाही हो काही पण काय काय बोलता. करतो मी पण काय करतो मावा गोवा आणतो आपण दोघं संगच खाऊ हातबट्टीवरची घेऊन येतो संगच पिऊ म्हणजे होईन ना समाधान ऐका ना मिसरी लावायला शिका ए गप मिस्त्री लावायला अरे बघ किती वहिनी आली का जाळ कर नेऊन ह्यांचा तिकडे लावायला लागले अगे भावाने ऐकायला का तुला हा? हे बघ हे बघ हे बघ हे काय झालं काय हे काय? तू स्वतः लावतील हे काय घाण सवय लावली माझ्या सुनाला? वहिनी? मिसरी. ओ वहिनी लय तुरतुर नका करू सगळ्यात महत्वाचं हिला सवय लावायची कारण नव्हतं तुमचं नाही लावली मला गप तू हे कसलं आहे? अहो काय सांगू काय नाही तिला का सांगू हे असली घाण सवय सुनाला तुझ्या तिकडे कुठे लावायच्या सुनाला लावू नकोस होय बरं का? होय स्वतः स्वतः तोंड काळं करते मला माहिती तोंड काळं होय लावते. अहो तिला कशाला बोलता सासूबाई का तिला काय चटरपटर करताय तुम्ही बी लावून बघा तू म्हणता तुझा कोण घे लय तुला कला वाटती तर आता काय करतो माहिती काय लय झालं ती वहिनी मला माहिती माझ्या माग दारू पण पिती ही पण हिला पण दारूची सवय लागली असेल नाही ना आता सगळ्यात महत्वाचं हिच्या बापाला आणि भावालाच बोलून घेतो मी मला बाकीचं माहित नाही ए, गप. काय आहे ना काय आहे ते सोक्ष मोक्ष करून मी आज आई बाप ती बाप पण भाऊ तिचा बोलून घेतो अरे सासू नाही तिला सासू सासरे नाही ना म्हणून ती नखरे करती आई काय झालंय माहिती का हे 2-4 बाया मिस्त्री लावायची आणि लोकांचं कुटाणा कुटायची सवय लागली तेवढंच एक काम करतो लोकांचं कुटाणा कुटण्यापेक्षा एक पत्त्याचं 2-3 किट आणून देतो बसा पत्त्या खेळत दुसरं काय काम आहे त्यांना हे गप्प तर तिला आवडते तर लावून हो तुम्ही ते गप्प असा तू तुझ्या घरचं बघ चांगली सवय लावली माझ्या सुनाला जा चांगले अहो काय सासूबाई हे चल तू पण निघ हो घरातली काम हे असल्या बायकाच्या नादी लागते का आहे अशाने आपल्या घराचं वाटोळ होईन लोक काय म्हणते ना उद्या दारूची सवय लागेल मला बाकीचं माहित नाही मी हिच्या बापाला आणि भावाला बोलून घेतो तू जा घरातली काम बघतो वर तिच्याकडे चांगलं बघितलं मेवणे साहेब कुठं इथं अहो एक काम करा मामाला घेऊन या बरं इकडे जरा थोडा कुटाणाच झालाय अर्जंट आहे का? लय अर्जंट यावं लागेल तुम्हाला नाही तर बघा मग मी तिला तिथं आणून सोडीन माहेरात बरं आलो लगेच. हा या लवकर अहो काय गरज होती तुम्हाला सकाळी एवढं वाढवायची लगेच आईंना सांगायची काही गरज होती का बरं जरा सांगितलं मी मला रागला येतो बरं का तुला मी आधी सांगतोय मी असलं सहन नाही करू शकत अहो पण ठीक आहे तुम्ही बघितलं एकदा मग केली असती मी बंद काय एवढं लगेच सांगायचं अरे मग लावायची तर समोरासमोर लावायची मग मी पण म्हणलं असतं लाव लपून छपून अहो मग आता आईंनी बघितलं असतं तर त्या बोलल्या असते म्हणून मी वाईट त्याचं नाही वाटलं उद्या वाईट ह्याची सवय लागेल ह्याचं वाटलं
ह्याची कशी लागल सवय? मग आता त्या बाईजनी ह्याची लागली ती रोज रच्च्याला अशी असती, तू पण तसं वचीन. ते नाही मला माहिती. तू थोडा वेळ थांबस तू, आता काय आहे ना ते स्वच्छ मुक्ष लावून टाकायचं, मला बाकीचं माहित नाही. अहो, नको, तुम्हाला माहिती ना आबा कसे आहे तुम्हाला. बरं झालं, या बसा. बसा. दाजी काय झालं? ऐका की मेवणे, काय झालं माहिती का, आज जरा मी बाहेर गेलो होतो, बाहेरून येत हो बघा कसं चाललंय ही, बाहेरून येत होतो तर नेमका गोळा असा झाला, मी येताना तिथं डोकून बघतोय तर मिस्त्री लावायचं चालू आहे म्हण. हाय का? हो का आले का पाहुणं तुम्ही? हीच राहिला. आले. कधीपासून सवय तुमच्या लेकीला असं मिसरी बिसरी घासायची? सांगितलं नाही कधी आम्हाला? असलं नाही कधी केलं तिने, आता मला काय माहिती. घरी असताना मिश्री कुठे असते का? पावडर लावती हो दात असतं. ती झालं आबा, पण आता गोळ काय आहे की आमच्या कानावर आलं, एक शेजारची बाई आहे आमच्या, अहो ती सकाळच्याला मिसरी लावती, दुपारच्याला मावा खाती आणि संध्याकाळच्या ठोय असती, आणि तिने हिला सवय लावली. उन्हीच्या हिला पण नाही का ती सवय लागायची. आम्हाला कसं काय म्हणता की कधी लावली? तू तरी कशाला करायचं असलं? कशाला त्या बाईच्या शेजारी जाऊन बसायचं तिच्यावर गप्पा जोडायला? अहो पण मी काय म्हणते, 4 बायकात जरी गेलं तर चांगलं घ्या ना काहीतरी. काय नाही ते नखरे करायचे, नाही ती सवय लावून घ्यायची. बरं आता एवढ्या वेळ जाऊन द्या. अरे दादा, ती म्हणली ते चांगलं वाटतं लावल्यावर, म्हणून मी म्हटलं आपल्याला. ती उद्या शेण खा म्हणून खाणार आहे का तू? खाईल ना, शेण बी खाईन, तेवढी अक्कल नाही शेणाची तिला. गावरा बी लावित मग ती बी खा. हा? नाही. हो का मामा, तुम्हाला सांगतो ही शेवटचं आहे, परत जर ह्याच्यावर मिसरी लावताना दिसली तर मी डायरेक्ट हिला माहेराला नेऊन सोडी ना. काय माहिती? नकोलीच ऐकाय मिळते आता हा, अलीकडचं तू काही. ऐक तिचं अहो आबा, ती म्हणली लावून बघ चांगलं वाटतं, म्हणून मी आपली लावून बघत होते कसं वाट. लावून बघून उद्या कशी करणार? अजून शिकली. काही डोळं नाही, नाही लावलं, शिकले ती नाही खडू मी. फिडू खाती का? नाही. नाही ना? नाही पण मी काय म्हणते, हिला काय स्वतःची अक्कल नाही का? हा, ती म्हणली हे कर ते करायचं, ते कर ते करायचं. मला वाटलं स्वतःचं डोकं. काय कुठं ना झाला काय दुसरा. आता हे काय सोपा कुठं नाही का, तुमच्या कानावर नसताना घातलं. हे चुकीचं आहे, ऐका ऐकती परत नाही करणार म्हणून. नाही, मी म्हणले ना परत नाही करणार. मी डबडी बिबडी एकदाच देतील लावून टाकून. बघत होते मी. दिली का? हा. परत काय असते मिसरी लावायच्या भानगडीत पड नको. नाही लावत. हे बघा, मी चांगल्या बायका बघितल्यात, मिसरीची सवय सुटत नाही एवढी सहजी, पण हिने आता परत लावली तर मग माहित का वाईट गाड्या मीच आहे, तुम्हाला सांगतो मी. तुमचं नाही चुकत दाजी. चांगल्या बायका बघितल्यात मी, किती बायका बघितल्या. अहो, तुम्ही काय कसं आहे, लोकांच्या घरात आहे ना, जेव्हा काहीतरी घडतं ना, ती चांगलं दिसतं बघायला, आपल्या घरात नाही आवडत कोणाला. अहो मला सवय नाही आबा, मी आपली लावून आता बघत बस होते. बघ. आता नाही लावणार म्हणले ना, नाही लावणार आता. तिला नीट समजून सांगा की ही सवय लावू नको. काय आता असतं इथून माहितीये पुढं काय तू का? ऐक. ऐका मी काय म्हणते, काय असते की जितेची कोड मिळाल्याशिवाय जात नाही. त्याच्यामुळे काय सवय घाण लावून घेऊ नको म्हणू तिला. नाहीतर- आपलं अजून व्हायचंय जायचंय. नाही तर एक काम करा, 8-15 दिवसाला तुम्ही घेऊनच जा. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मला वाटलं सवय मोडून- तुमची तर काय अहो, मी दुसरा म्हणले गाडा ना, झाला नाही काय? लावणार आता तुमचा आता. नवरा बायकोतला विषय मिटून घ्या. आपली चहा पाण्याच बघ जा. जा पाण्याचं बघ. मला कसं वाटलं तुमच्या बावखीत काय झालंय, काय पाईपलाईन कुठं काय तसलं. तसं झालं असतं तर मग तुम्हाला फोन करून सांगितलं असतं, पण म्हणलं हे एकदा तुमच्या कानावर घालावा. बरं का बा, काय तुम्ही लांब राहत नाही? एक 15 दिवसाला, महिन्याला एक चक्कर मारत नाही जाऊ नाही, असं हे चुकीचं आहे, कारण की एकदा माग असं मिसरी लावून पोटात कॅन्सर व्हायला नको पुढं. अहो ती आमच्यातल्या एका बाईचा वाल खराब झालता, वाल हा, त्याच्यामुळे. मिसरीनी तेवढी खाऊ पाहुणं मला तेच वाटते की अजून काय आता लग्न झाले, लेकरू बाळ नाही, काय नाही त्या सवय लावून घेतल्या ना, उद्या काय प्रॉब्लेम आला पुढच्या ह्याला येणारच ना. असे किती आपण किस्से ऐकतो, ऑपरेशन झाले, हे झाले, त्याच्यामुळे नको. आम्ही सांगितले पण तुमच्या कानावर बायकांचे पिरियड येत नाही टायमाला, कुठं प्रॉब्लेम, पर्सनल प्रॉब्लेम असते. एखादं लेकरू बाळ नाही, झालं मला वाटलं विषय जाऊ द्या, इथं सोडून द्या, ते परत करणार नाही. परत दिसलं ना तुम्ही सरळ सरळ मग बोलून घ्या, लय झाले तिची नाटकं म्हणेन मी. आता ती सांगतो आम्ही समजून. एवढं वेळ दिलं सोडून, जाऊन द्या आता काय. परत नाही करायची ती. आणि शेजारच्या बायपाशी जाऊन देऊन ना सरळ. तेच करते. बरं बसा, बघते काय केले तिने.